लावली. आता डिटेल्स ओपन करायची. त्याच्यावर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, कॉपी पॅरामीटर्स घ्यायचं, स्लाइस अँड सेट हे करायचं क्लिक, पण ओके करायचं. झालं कॉपी झालं का आपल्याकडे टाकायचं. नाही डिफ्युजन घ्यायचं, डिफ्युजनचा प्लॅन करायचा. डिफ्युजन कॉपी करायचं नाही. याला डिफ्युजनचा प्लॅन हे ह्याचं T1 आहे ॲक्झल. ओपन करायचं. ओपन केलंच का राईट क्लिक करायचं आणि पहिल्याच जेव्हा सेंटर ऑफ स्लाइस ग्रुपवर हे करून ओके करून टाकायचं आणि आपल्यावर टाकायचं. ओके. आता हे T2 कोर घेतला का T2 कोरची प्लॅन करायचा. आता इथे घेतलंच ना हे कधी बी अनोटिफिकेशन राहू द्यायचं, अनोटिफिकेशन जाऊ द्यायचं नाही. हो पुढे जरी येईल तरी काय होत नाही, पण अनोटिफिकेशन ठेवायचं. सेंटर द्यायचं करायचं, अँगल थोडं अँगल द्यायचा, माझ्यावर सेंटर द्यायचं कोरून, नाही ॲक्झलवर बघायचं, तिन्हीवर बघायचं, सेंटर द्यायचं. हे सेंटरवरून जाईल ना आता हो आपल्याकडून टाकायचं. T1 असायचं T1 ओपन करायचं. ओपन केलं सेंटर द्यायचं. पण थोडंसं इकडे सेंटर द्यायचं, जसं असेल तसं अँगल द्यायचा त्यानुसार. आपल्याकडून करायचं. ही जी एरिया आहे जी एरिया ओपन केली का FOV बघायची. FOV जर कमी असली प्लेअरवर जेवढी होती तेवढी ठेवायची, तेवढी करून टाकायची. पुन्हा कॉपी करून टाकायचं. कॉपी पॅरामीटर्स करायचं, कॉपी पेस्ट करायची, कॉपी करून टाकायचं. ओके झालं.